नमस्कार. मी आज काही योगासने दाखवणार आहे जी मधुमेह रुग्णांसाठी फार उपयुक्त ठरतील. मला असं वाटतं की मधुमेह हा आजार अविचारातून आलेला आहे. कारण जेव्हा आपलं वजन वाढतं हे आपल्या लक्षात येतं किंवा पोट वाढतंय लक्षात येतं किंवा आपली आहार पद्धत चुकीची आहे, गोडधोड खूप जास्त होतंय हे आपल्या लक्षात येतं, खरं तर तेव्हाच व्यायाम व्हायला हवा. आणि डायबिटीज हा त्रास आपल्याला अजिबात होता कामा नये. पण जरी वेळ हातातून निघून गेली असेल तरी सुद्धा ही सर्व योगासने तुम्ही करा, कारण या योगासनांचा उपयोग होईल डायबिटीज कमी करण्यासाठी आणि मधुमेहाचा त्रास कायमचा नियंत्रित ठेवण्यासाठी. आणि त्याच्यामधून जे काही साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवतात, मग ते फूड डॅमेज असो, बघा आता विविध चपला येतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्याकरिता, तर हे सगळे वापरायला लागू नये किंवा आपल्याला अशी जखम होऊ नये, शरीरावरती कुठेच काही त्याचे त्रास जाणवू नये, कमी दिसायला लागू नये, कमी ऐकायला येऊ नये, तसंच आपल्याला खूपच स्ट्रिक्ट रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करायला लागू नये, असे सगळे त्रास आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी आपण ही सगळी आसनं करायची आहेत. कारण युरिन संबंधितही त्रास जेव्हा सुरू होतात आणि असेच अनेक त्रास जेव्हा सुरू होतात तेव्हा आपल्या हातात फक्त मेडिकेशन्सच राहतात, म्हणजे आपण औषधांनीच ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. पण ही योगासने आहेत ना, ती सगळी इथे किडनी, लिव्हर, पॅनक्रियाज, पोटातला पूर्ण भाग, आतडे आणि पाठीचा कणा या सगळ्याला व्यायाम दिल्यामुळे रक्ताभिसरण तिथलं सुधारतं. आणि या रक्ताभिसरण सुधारण्याचा फायदा आपल्याला मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी होतो. पहिलं आसन दाखवते ते धनुरासन. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही हातांनी पायांना पकडून पाय वरती खेचायचे. या आसनामध्ये संपूर्णपणे वजन हे पोटावरती आल्यामुळे आपल्या पॅनक्रियाजला दाब मिळतो. इन्सुलिन हे पॅनक्रियाजमधून सेक्रेट होत असतं आणि इन्सुलिन आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवत असतं. आणि रक्तामधली जी साखर आहे ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचवून पेशींद्वारे आपल्याला शक्ती देत असतं. म्हणजे जी काही आपण हालचाल करतोय ती फक्त या पेशींमध्ये आपण खाल्लेल्या अन्नामधून जे काही शक्ती कन्वर्ट होते त्याच्यातून हे सगळं आपण करत असतो, संपूर्ण जीवन जगत असतो. तर इतकं मौल्यवान सगळे हे अवयव आहेत, यांची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. मग पॅनक्रियाजला जेव्हा आपण दाब देतो तेव्हा हे पॅनक्रियाजमध्ये असणारे पेशी, ज्याला बेटा सेल्स असं म्हणतात, या पेशी रिॲक्टिवेट होतात. कारण दाब दिल्यामुळे त्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारतं. म्हणून पोटावरती सगळी वजन असणारी योगासने करणं महत्त्वाचं आहे. तसंच पॅनक्रियाजला जास्तीत जास्त ताण देणं महत्त्वाचं आहे. तर हे आसन एक लक्षात ठेवा. हे आसन जवळजवळ तुम्हाला 3-4 वेळा करायचं आहे, कारण हे खूप उपयुक्त आसन आहे. अख्खच्या अख्खं आपलं वजन आपल्या पोटावरती येतं आणि पॅनक्रियाजला चांगलाच दाब मिळतो. पुढचं आसन बघूयात, ज्यात आपलं पॅनक्रियाज स्ट्रेच होईल. उष्ट्रासन. ही सर्व आसनं अनेक आसनांमधून निवडून मी तुम्हाला सांगतेय. म्हणजे ही मोजकीच आसनं आहेत, 5-6 आसनंच आहेत आणि काही 2-3 प्राणायामच आहेत. तर ही मोजकी आसनं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. तरी करायला काही जास्त वेळ नाही लागणार. तुम्ही प्रत्येक आसन 3-3, 4-4 वेळा जरी केलं तरी 40 ते 45 मिनिटांमध्ये तुमचं पूर्ण हा सेशन होऊन जाईल. आणि या फक्त 40-45 मिनिटांच्या व्यायामामुळे तुमच्या आयुष्यभराचा त्रास कमी होऊन जाईल. म्हणजे बघा किती महत्त्वाचं आहे हे सगळं, नीट शिकून घ्या. पुढचं आसन बघा, ज्यात आपण पॅनक्रियाजला दाब देतोय. काय काय केलं आपण? पोटाला दाब दिला, वजन टाकलं, त्यानंतर पॅनक्रियाजला ताणलं. आता आपण पॅनक्रियाजला परत आतल्या दिशेने दाबणार आहोत. मंडूक आसनामध्ये हे बोट आतमध्ये घ्यायचं आहे, अंगठा आतमध्ये घेऊन बाकीची बोट अशी वरून घ्यायची. पोटाला जास्तीत जास्त दाब द्यायचा. दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडताना खालीही वाकायचं. खरं तर मंडूकासन हे ओटीपोटावरती दाब देऊन केलं जातं. पण या मंडूकासनामध्ये संपूर्ण ताण जो आहे तो आपल्या आतड्यांना मिळाल्यामुळे त्याचे विविध त्रास, म्हणजे आतड्यांसंबंधी जे त्रास असतात, कॉन्स्टिपेशन किंवा पचनासंबंधित त्रास, यासाठी त्याचा उपयोग होतो. पण आपल्याला या आसनाचा उपयोग डायबिटीजकरिता करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पॅनक्रियाज हा इथे वर आहे. मग तुम्ही जरा हात वरती घ्या, मुठी जराशा वरती घ्या आणि मग दाब द्या आणि मग खाली वाका. हे आसन 2-2 मिनिट तरी
कमीत कमी 2 मिनिट आपण या आसनात स्थिर राहिलं पाहिजे, याचा सराव झाला पाहिजे. तर हेही आसन 2 ते 3 वेळा आपण करायचं आहे. आता आपण पॅनक्रियाजला पीळ कसा मिळेल याचा विचार करू. पॅनक्रियाजला पीळ देणारी योगासने बरीच आहेत. त्यातली मी तुम्हाला 2 योगासने सांगते जी बैठक स्थितीमधूनच आहे, म्हणजे बसल्या बसल्या आपण करू शकतो. पहिलं आसन आहे वक्रासन. वक्रासनात एक पाय गुडघ्यातून असा वाकवायचा. आता हा पाय जो दिसतोय तुम्हाला सरळ, या गुडघ्याच्या अगदी शेजारी मी हा पाय ठेवून देते. त्यानंतर या गुडघ्याच्या पुढून मी हात घेते. पुढून हात घेऊन इथे पकडते. आता जरी तुम्हाला इथे पकडता नाही आलं, कारण डायबिटीज टाईप 2 हा आजार होण्याच्या आधीचे सिम्पटम्स म्हणजे वजन वाढणं, पोट वाढणं. तर ऑलरेडी जर पोट जास्त आहे, वजन जास्त आहे आणि म्हणून डायबिटीज आहे, असं जर कारण असेल तुमच्या डायबिटीजला, तर मग आपल्याला जरा हे ट्विस्टिंग वगैरे करणं जरा कठीण जाईल. मग आपण काय करायचे, थोडेसे यामध्ये अजून शॉर्टकट्स निवडायचे आणि सोपी करायची ही आसनं. इथे पकडा, असा पीळ द्या पोटाला. हे जमतंय तर वक्रासन करा. हे जमतंय तर अर्ध मत्स्येंद्र आसन करा. अजून चांगला पीळ मिळेल. शेवटी काय, पोटाला पीळ मिळणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही हात जरा असे पुढे मागे ठेवला तरी काही हरकत नाही. जमतंय तसं करा, पण करा एवढंच सांगेन मी. सातत्याने करणं फार महत्त्वाचं आहे. इथे पण दुसऱ्या बाजूला आपण वक्रासन करायचं आहे. आता एक दुसरं आसन दाखवते ज्यात आपण पॅनक्रियाजला पीळ देऊ शकतो. वक्र पद्मासन. हे आसन पद्मासन घालून केलं जातं, पण जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल तर तुम्ही साधी मांडी घातली तरी काही हरकत नाही. पोटातून पीळ द्यायचा, हात खाली ठेवायचे आणि खाली वाकायचे. इथे पोटाला पीळ देण्यासाठी थोडेसे हात मागे घेतले तरी चालेल, मग खाली वाका. हे दुसऱ्या बाजूला. मला तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून मी सगळी आसनं जरा पटापट दाखवते, पण तुम्ही करताना वेळ घ्यायचा आहे. वेळ घ्या आणि आसनाचा आनंद घेत घेत सर्व आसनं करा. तर आपण आता पोटाला कशी पीळ मिळेल, कसा दाब मिळेल ही आसनं पाहिलेली आहेत. आता आपला जो एक मसल आहे पायाचा, सोलियस मसल, या मसलला कसा ताण मिळेल हे पाहूयात. याचं कारण असं की आपण जेव्हा हे सगळे व्यायाम प्रकार करतो, सर्व व्यायाम प्रकार, सूर्यनमस्कार किंवा तुम्ही चालायला गेलात, धावायला गेलात, घरच्या घरी काही कार्डिओ एक्सरसाइज केले, जॉगिंग म्हणा किंवा दोरीच्या उड्या म्हणा किंवा जागच्या जागी जे काही तुम्हाला येत असेल, ज्यात दम लागतो, असे जेव्हा तुम्ही काही प्रकार करता आणि योगासने करता, तर यामधून जास्तीत जास्त ऊर्जा आपली वापरली जाते. आणि मगाशी मी काय सांगितलं, ऊर्जा कुठून निर्माण होते? जे अन्नपदार्थ आपण खातो त्यातून कार्ब्स, प्रोटीन्स आणि फॅट्स तयार होतात. मग हे अन्नपदार्थ पोटामध्ये गेल्यानंतर या 3 रूपामध्ये विभाजले जातात. त्यातून जे कार्ब्स असतात ते कार्ब्स आपल्या रक्तामध्ये ऊर्जेच्या रूपात मिसळतात आणि रक्तामध्ये जेव्हा ग्लायकोजन हे ग्लुकोज रूपात या ऊर्जेला मिसळतो, तेव्हा हे ग्लुकोज आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देत असतं. ते कसं देतं? इन्सुलिन या हॉर्मोनमुळे देत असतो. इन्सुलिन कुठून सेक्रेट होतं? पॅनक्रियाजमधून सेक्रेट होतं आणि म्हणून आपण पॅनक्रियाजला पीळ देणारी आणि दाब देणारी आसनं करतोय. पॅनक्रियाजमधून योग्य प्रमाणात इन्सुलिन सेक्रेट झालं की काय होणार, की योग्य प्रमाणात हे जे कार्ब्स आहेत ते आपल्या पेशींपर्यंत पोचणार आणि मग ते पेशींपर्यंत पोचले की पेशी त्याचा उपयोग करून आपल्याला ऊर्जा देणार. म्हणून आपल्याला खाल्लं की लगेच ऊर्जा येते आणि खाल्लं नाही की विकनेस जाणवतो, टायर्डनेस जाणवतो. लक्षात आलं? तर ही ऊर्जा जेव्हा अति होते, म्हणजे आपण सारखं सारखं खात राहतो किंवा भरपूर अन्नपदार्थ खाल्ल्यामुळेच तर वजन आणि पोट वगैरे वाढतं ना, तर हे जेव्हा खात राहतो तेव्हा या पेशींना ऊर्जेची गरजच लागत नाही. कारण ती ऊर्जा जेव्हा त्यांना नको असते तेव्हा ती त्याला नाकारते आणि जेव्हा या पेशी या ऊर्जेला नाकारतात तेव्हा ही ऊर्जा रक्तामध्येच साठून राहते. ऊर्जा म्हणजेच साखर, ऊर्जा म्हणजेच मधुमेह होण्यामागचं ते कारण ही साखर. तर मग ही ऊर्जा नाकारल्यामुळे रक्तामध्येच ही साखर मिसळून राहते आणि रक्तातली साखर वाढते. तर आता ही ऊर्जा जी पेशींमध्ये भरपूर आहे ती वापरली की काय होतं, रक्तामध्ये जी जास्त झालेली साखर आहे ना
ती परत पेशींमध्ये उतरते. लक्षात आलं? मग ही पेशींची ऊर्जा कशी वापरायची? तर जास्तीत जास्त अंग मेहनत करून वापरायची. म्हणून मधुमेह आजार असेल तर व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला यातून लक्षात येईल की पेशींमधली ऊर्जा वापरली, किती जास्त वापरता येते तेवढी वापरा. चालायला जा, धावा, सूर्यनमस्कार करा, कार्डिओ वर्कआउट करा, आसनं करा. मी मगाशी म्हटलं तुम्हाला 40-45 मिनिट, पण तेवढंच नाही. तुम्हाला जर वेळ असेल तर 1-1.5 तास केला तरी काही हरकत नाही, उपयोगच होईल त्याचा. ही ऊर्जा तुम्ही वापरलीत की मग रक्तातली साखर आपोआप यामध्ये येणार, कन्वर्ट होणार आणि रक्तातली साखर बॅलन्स व्हायला मदत होणार. म्हणून व्यायाम करा. आता त्यातून अजून विशेष म्हणजे सोलियस मसलला स्ट्रेच द्यायचा. का? कारण बाकी जे रक्तामधले जी कार्ब्स आहेत ना, जी शुगर आहे ती लगेच ॲब्झॉर्ब केली जाते आपल्या सेल्सकडून, पण त्याहीपेक्षा फास्ट ॲब्झॉर्प्शन या सोलियस मसलकडून होत असतं लगेचच. म्हणजे 50% साखर आहे ना आपल्या रक्तातली, ही या सोलियस मसलद्वारे, म्हणजे काय, या मसल्समध्ये पेशी आहेत, तर या पेशींना लगेच ही ऊर्जा मिळते. पटकन ब्लड ग्लुकोज आपल्या ब्लडमधलं बॅलन्स होऊ शकतं, ब्लड शुगर. तर आपण सोलियस मसलला ताणण्यासाठीचे काही विशेष स्ट्रेचेस बघतोय. पहिला स्ट्रेच बघा. एक पाय पुढे घ्यायचा आहे, एक पाय मागे घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून खाली वाकायचं. या सर्व स्ट्रेचेसमध्ये गुडघे सरळच असायला हवेत, तरच तुम्हाला आपल्या सोलियसला ताण देता येईल. शीर्ष अंगुष्ठासन आहे हे. पुढचं आसन पदहस्तासन दाखवते. आणि खूप आसनं आहेत, म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत आसनांचे. जे जमतंय, जे तुम्हाला आवडतंय त्याचे वारंवार रिपिटेशन्स करा. 3-4 वेळा, 5-6 वेळा केलं तरी चालेल. आता ताडासन बघा. तीन आसनं आपण बघितली जी पायाला स्ट्रेच देतील. इथे बसून बसून सुद्धा भरपूर आसनं आहेत, जसं जानुशिरासन. पण या सर्व आसनात पुन्हा एकदा सांगते, पाय सरळच असायला हवा. तुम्ही असा ठेवलात तर मग कसा पायाला स्ट्रेच येईल, त्यामुळे सरळ ठेवायचा. हे दुसऱ्या बाजूलाही करा. आणि पश्चिमोत्तानासन, ज्यात दोन्ही पाय जॉईंट ठेवून आपण खाली वाकतो. आता सोलियस मसलला दाब द्यायचा. वज्रासनात, जमत असेल तर वीरासनात. वीरासनात जरा जास्त चांगल्या प्रमाणे दाब मिळेल, कारण आपण दोन्ही पायांच्या मध्ये बसतो, म्हणजे खाली बसतोय आणि जास्त बेंड आपल्या गुडघ्यातून होतोय. तर वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करा, एक 10-15 मिनिट तरी. आणि कसं आहे, एक विशेष वेळ आपण जो व्यायामासाठी काढतोय 1-1.5 तास, त्याच्या व्यतिरिक्त इतर वेळेस जेव्हा तुम्ही वाचन करत असाल किंवा इतरांशी बोलत असाल तेव्हा सुद्धा अशा आसनांमध्ये तुम्ही बसून बोलू शकता. नुसतं पाय सरळ करून तुम्ही असा बेंड केलात आणि असं बेंड करून होल्ड केलं तरी सुद्धा उपयोगच होतो इथे आपल्या सोलियस मसलला. आणि अजून भरपूर आसनं आहेत, म्हणजे तुम्ही ह्या आसनांचा सराव कराच. आणि जी आसनं तुम्हाला ठाऊक असतील, जसं थोडक्यात दाखवते तुम्हाला. इथेही पायाला स्ट्रेच आहे, इथे आहे. आता मगाशी आपण पोटाला पीळ देत होतो, तर जसं पाठीवर झोपून सुद्धा आणखीन सोपी आसनं आहेत ज्यात पोटाला पीळ मिळतो. हे मर्कट आसन आहे. जठर परिवर्तन आसन आहे. तर अनेक आसनं आहेत. या सगळ्या आसनांचा सराव करा. आता मी महत्त्वाचे प्राणायाम सुद्धा सांगते आणि एक क्रिया आणि बंद देखील पाहणार आहोत. नीट पहा. कपालभाती प्राणायाम. या प्राणायामात सरळ बसून नाकपुड्यांवाटे आपण श्वास बाहेर सोडायचा आहे आणि त्याच वेळेस पोट जास्तीत जास्त आत घ्यायचं आहे. जसं आसनांमध्ये आपण पॅनक्रियाजला पीळ मिळावा आणि दाब मिळावा यावरती लक्ष दिलं, तसंच कपालभाती प्राणायामातही पोट जास्तीत जास्त आतमध्ये जावं, जेणेकरून आपल्या पॅनक्रियाजला दाब मिळेल, यावरती लक्ष द्या. त्यासाठी स्ट्रोक्स खूप चांगले पाहिजेत असे. श्वास सोडणं आणि पोट आतमध्ये घेणं या दोन्ही क्रिया एकाच वेळेस झाल्या पाहिजे. आणि हा कपालभाती प्राणायाम कमीत कमी 5 मिनिटं झाला पाहिजे. पुढचा प्राणायाम पाहू, अनुलोम विलोम प्राणायाम.
या प्राणायामात आपण अंगठ्याचा आणि या बोटाचा वापर करायचा आहे नाकपुड्या बंद करण्यासाठी आणि उघडण्यासाठी. तर श्वास घ्यायचा आहे तो डाव्या नाकपुडीने आणि श्वास सोडायचा आहे उजव्या नाकपुडीने. मग परत श्वास घेताना उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. मी तुम्हाला एकदा करून दाखवते, नीट पहा. या प्राणायामासोबतच आणखीन एक महत्त्वाची क्रिया आणि बंध पाहतोय. ती क्रिया म्हणजे अग्निसार क्रिया. ही क्रिया करण्यासाठी तुम्ही गुडघ्यांवरती असे बसू शकता किंवा साधी मांडी घालून जमत असेल तरी उत्तम. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून थोडंसं पुढे वाकायचं. मग श्वास सोडून पोट पटापट आत बाहेर घ्यायचं. कपालभातीमध्ये आपण प्रत्येक स्ट्रोकच्या वेळेस श्वास सोडत होतो, पण इथे एकदाच सोडायचा. एकदा श्वास सोडला की मग आतमध्ये श्वास नसताना पोट पटापट आत बाहेर करायचंय. नीट पहा. असं जवळजवळ 20-30 वेळा झालं की मग एक आवर्तन आपलं पूर्ण होतं. अशी आपण 5 ते 6 आवर्तनं करायची आहेत. आणि मग असंच बसून आपण उडियान बंद सुद्धा करू शकतो. दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे. त्यानंतर श्वास सोडून पोट जास्तीत जास्त आतल्या दिशेने खेचायचं, कण्याच्या दिशेने खेचा. उडियान बंद देखील 4-5 वेळा करा. बघा किती सोपे आहेत हे सगळे प्राणायाम. आता तुम्हाला ते लक्षात आलेलंच आहे. सर्व योगासने, काही वर्कआउट्स आणि सूर्यनमस्कार आणि रोजच्या रोज चालणं आणि हे सगळे प्राणायाम आणि बंध क्रिया नित्यनियमितपणे करत राहा. सकाळी सूर्यस्नान घ्या. याचं कारण असं, शरीरामध्ये जेव्हा विटॅमिन डीचं प्रमाण योग्य असतं, म्हणजे खरं तर प्रत्येक दिवशी 600 युनिट विटॅमिन डी आपल्याला मिळायला पाहिजे. आता हे मोजमाप आपल्याला करणं काही जमणार नाही, म्हणून थोडक्यात मी असं सांगेन की अर्धा तास तरी सूर्यस्नान घ्यायला हवं. याचं कारण असं की इन्सुलिन ज्या मार्गाने आपल्या पेशींपर्यंत या कार्ब्सनं कन्वर्ट करून पोचवत असताना ते मार्ग वाढवण्याचं कार्य विटॅमिन डी करतो. म्हणजे जे कमी असतील की ज्यामधून इन्सुलिन कमी सेक्रेट होतं आहे आणि कमी प्रमाणात सगळं कार्य सुरू आहे, तर ते जास्त चांगल्या प्रमाणात होऊ लागेल. तर असे त्याचे पाथवेज वाढवण्यासाठी विटॅमिन डी खूप महत्त्वाचं कार्य करतो. म्हणून सूर्यस्नान करायचं. आणि तसंच आहारात थोडेफार बदल करू शकता. जसं मशरूममधूनही विटॅमिन डीचं प्रमाण खूप चांगलं मिळतं. तसंच मेथी, पालक आणि आपले शेवग्याची शेंगा असतात, त्याची जी पानं असतात ना, त्याची भाजी, ही तिन्ही पालेभाज्या आहेत ना, त्या महत्त्वाच्या आहेत. तर या पालेभाज्यांचं तुम्ही सेवन करू शकता. मग ते भाजी रूपात करा किंवा त्याची पावडर बनवून तुम्ही पाण्यात टाकून पिलेत तरी चालेल. कारण रोज रोज या भाज्या आपल्या पोटात जातीलच असं नाही. आणि रोजच जात असेल, रोज पालेभाज्या खात असाल तर उत्तमच. तसंच जे होलग्रेन्स असतात त्याचा वापर करा. रिफाईंड गोष्टी सगळ्या टाळा. रिफाईंड तेल आणि रिफाईंड केलेले अनेक पदार्थ सगळं बंद. पाव, ब्रेड किंवा पांढरे पदार्थ जसं पांढरा भात हे सगळं नको. ब्राऊन राईस का महत्त्वाचा? कारण त्याच्यावरचं जे कवर असतं ना, त्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे. आता मगाशी मी काय सांगितलं, कार्ब्स कन्वर्ट होतात ना या सगळ्या ऊर्जेमध्ये, तर कार्बोहायड्रेट्स कार्ब्स कमी घेतले पाहिजेत. तर कार्ब्स कमी घेण्यासाठी थोडंसं भात कमी करणं, चपाती कमी करणं हे महत्त्वाचं आहे. मग वाढवायचं काय? पोट कशाने भरायचं? तर सर्व पालेभाज्यांनी, फळांनी आपण पोट भरायचं. आणि तसं केलं तर मधुमेह तर नियंत्रणात येईलच, बाकी इतर त्रास अजिबात काही होणार नाही. रोज चालायला जायचंच. मग ते कमीत कमी अर्धा तास, ते मी सजेस्ट करेन 1 तास. पण वेळ जर तुम्हाला नसेल तर अर्धा तास तर चालायला जायलाच हवं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी गाड्या काढू नका. चालण्याची एक वेळ वेगळी पाहिजेच, सकाळची किंवा संध्याकाळची, जी काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते. पण नुकतंच थोडंसं अंतरावरती कुठे जायचं असेल तरी चालतच जा. जास्तीत जास्त तुमची अंग मेहनत होऊ देत, हे लक्षात घ्या. रात्रीचं उशिरा जेवू नका. अजिबात रात्री जेवायचं नाही. जास्तीत जास्त लवकर जेवा. वेळच्या वेळी झोपा. सकाळी वेळच्या वेळी उठा. उठल्या सगळे हे स्ट्रेचेस करायचे, व्यायाम करायचे, चालायला जायचं आणि आहार नियंत्रणात ठेवायचा. आणि डायबिटीज लवकरात लवकर नियंत्रणात आणायचं आणि सुखी निरोगी जीवन जगायचं.
धन्यवाद.